प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सचिन एक्सपोज होणार आहे बरं का. साक्षीने त्याचा पाठलाग केलाय आणि अस्मिता आणि त्याचं जबरदस्त भांडण झालंय आणि हा बाबू हा अर्जुनच्या तालावर आता पुढे नाचणार आहे. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन बाबूला म्हणतो की माझी मदत कर आणि मी सांगेल तसं कर, तुला महिपतच्या हवाले नाही देणार मी. बाबू म्हणतो हो साहेब करेल, मी तुमची मदत करेल, काय पण करेल, पण फक्त मला त्या महिपतच्या ताब्यात देऊ नका. अर्जुन बाबूला विचारतोय खरं खरं सांग, 22 वर्षापूर्वी तुला महिपतने तो ऍक्सिडेंट करायला सांगितला होता का? बाबू म्हणतो हो साहेब, मला त्याने सांगितलं होतं हे करायला. अर्जुन म्हणतो मग मला सांग बाबू, त्या महिपतला किल्लेदार फॅमिलीला का मारायचं होतं? रविराज किल्लेदारवर त्याचा कसला राग होता? बाबू म्हणतो साहेब मला कसं माहित असणार आहे ते, अशा कामाचे पैसे मिळाले की आम्ही जास्ती विचारपूस करत नाही करत जास्ती चौकशी, काम करतो आणि निघून जातो. महिपतने दिलेले पैसे मी खिशात टाकले आणि त्या दोघांचं काम करायला निघालो. सायली म्हणते दोघांचं म्हणजे दुसरं कोण होतं त्यांच्या बरोबर? त्यावरती आता हा बाबू म्हणतो एक आणखीन होता महिपत सोबत माणूस, तो खूप जेंटलमॅन माणूस होता, त्यानेच मला किल्लेदारला मारायची सुपारी दिली होती. अरे बापरे, प्रेक्षकांनो, कालच्या प्रोमोत त्यांनी दाखवलं होतं ना की याने किल्लेदारचं नाव घेतलं, पण आज तसं दाखवलंच नाही. बाबू म्हणतो तुम्ही जे सुपारीचं कारण विचारतायत ना ते मला माहिती नाही. अर्जुन म्हणतो कोण होता तो दुसरा माणूस, काय नाव आहे त्याचं, बोल बाबू बोल. बाबू म्हणतो नाही साहेब, ते काही मला माहिती नाहीये हो. अर्जुन म्हणतो मग त्या माणसाबद्दल तुला काय काय आठवते ते सगळं सांग. बाबू म्हणतो नाही साहेब, त्या माणसाबद्दल मला काहीच माहिती नाहीये, माझा संबंध महिपत पर्यंत होता. अर्जुन म्हणतो त्याने तुला सुपारी दिली, त्याचा चेहरा आठवतो का तुला? त्याचा फोटो पाहिल्यावर ओळखू शकशील? आता हे सगळं जेव्हा अर्जुन बोलतो तेव्हा हा बाबू थोडा विचार करतो. अर्जुन म्हणतो बोल बाबू बोल. मग बाबू म्हणतो नाही हो साहेब, मला नाही आठवत आता. या गोष्टीला भरपूर वर्ष झाली आहेत. तुळजापुरात आल्यापासून मी मागच्या गोष्टी मागे टाकल्यात. आता तो माणूस जर समोर आला तर मी त्याला ओळखू शकेल की नाही मी हे आता नाही सांगू शकत साहेब. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतच राहतात. इकडे हा निघालाय सचिन पनवेलला जाण्यासाठी. साक्षी म्हणते कुठे निघालायस तू सचिन? सचिन म्हणतो काय करू सॅम, किती मिस करत असलो ना तुला तरी काम कसं सोडू ग. खरं तर मला 2-3 दिवस राहायचं होतं, पण माझ्या बॉसचा ईमेल आला आजच्या चेन्नईला या फ्लाईटने. अगं बॉसची ऑर्डर फॉलो करावंच लागणार ना. आता ही साक्षी म्हणते करेक्ट आहे रे तुझं सचिन, या ज्या फ्लाईट आहे ना त्या तुझ्या बॉसच्या ऑर्डर प्रमाणे जातात करे. नाही म्हणजे एवढ्या जणांच्या एवढ्या फ्लाईट कॅन्सल होत आहे, पण तुझ्या बाबतीत तसं होतच नाही. तुला दिल्लीवरून मुंबईला जायचंय, तुला फ्लाईट अवेलेबल आहे. आता मुंबईवरनं दिल्लीला जायचंय तडक, चेन्नईला जायचंय तरी पण तुला फ्लाईट अवेलेबल असते. कमाल आहे रे सचिन. सचिन आता थापा हाणतो आणि म्हणतो अगं काय आहे ना साक्षी, आमच्या ऑफिसमधलं जे डिपार्टमेंट आहे ना ते खूप छान आहे बघ, मस्त मॅनेज करतं. एअरपोर्टचं फ्लाईटचं सेटिंग असतं का त्यांच्याकडे. अगं ए सॅम, माझं घड्याळ बघितलं का? आता ही साक्षी म्हणते बेडरूम मध्ये असेल. प्रेक्षकांनो, या सचिनने दुसरा संसारच थाटलाय साक्षी सोबत. आता सचिन बेडरूम मध्ये जातो तेव्हा सचिनचा फोन वाजतो. साक्षी म्हणते अरे सचिन तुझा फोन वाजतोय, तू कॅब बुक केलीस का? सचिन त्याची घड्याळ घेऊन येतो बेडरूम मधनं आणि फोन रिसीव्ह करत म्हणतो हो येस येस, सेम लोकेशन, हो तोच रस्ता आहे. आता ही फोन ठेवल्यानंतर साक्षी म्हणते काय रे सचिन, कॅबने कुठे चाललायस? आता तो सचिन म्हणतो चेन्नईला. अगं काय ग ब्युटिफुल. साक्षी म्हणते काय फनी आहेस रे सचिन. सचिन आता तिला निरोप देत म्हणतो सी यू सून ब्युटिफुल. साक्षी म्हणते मला कळव पोहोचलास की. सचिन म्हणतो हो कळवतो, चल बाय. आता सचिन गेल्यावर साक्षी विचार करते असला कुठला कॅब ड्रायव्हर आहे जो एअरपोर्टसाठी रस्ता विचारतोय. प्रेक्षकांनो, काहीतरी गडबड आहे हे साक्षीला कळलंय आणि साक्षी ठरवते मला याचा पाठलाग केलाच पाहिजे. बापरे, आता साक्षी त्याच्या मागे मागे जाते बरं का प्रेक्षकांनो कॅबच्या. इकडे अर्जुन आणि सायली एकांतात म्हणजे तिथे बोलताना दाखवलेत एकमेकांशी. सायली अर्जुनला म्हणते आपण एवढ्या दिवसापासून असं समजत होतो की महिपतचं काहीतरी वैर आहे रविराज काकांशी म्हणून त्याने तो अपघात घडवून आणला, पण असं काही नव्हतंच. अर्जुन म्हणतो हो ना, महिपतने हे दुसऱ्या कोणासाठी काम केलंय, म्हणजे सिनियरचा जो शत्रू आहे तोच खरा मास्टर माइंड आहे. सायली म्हणते हा महिपत तर तालावर नाचणारा भाऊला निघाला, कोण असेल हा दुसरा मास्टर माइंड? अर्जुन म्हणतो कल्पना नाही सायली, कदाचित सिनियरला माहिती असावं, पण आपण तर विचार करत होतो की महिपतला पकडल्यावर याचं सोल्युशन निघेल, पण आता हा दुसरा मास्टर माइंड कोण आहे? आता आपल्याला हे सिनियरलाच विचारावं लागेल सायली.
सायली म्हणते, "हो, मग आपण ना ताबडतोब घरी जाऊया. तसंही रुद्र आणि गिरिजाचं लग्न व्यवस्थित पार पडलंय आणि आपण जाऊयात आता घरी आईंना घेऊन पनवेलला. तसंही अस्मिताताई घरी एकट्याच आहेत." अर्जुन म्हणतो, "अगं अस्मिताचं नको टेन्शन घेऊ. आहे सचिन त्याच्यासोबत घरी. मला मम्माने सांगितलं होतं. पण असू देत, आपण निघूयात आता." प्रेक्षकांनो, आता हा जो दुसरा मास्टर माइंड आहे, हे आपल्याला माहितीये की तो नागराज आहे. पण आता हे अर्जुन आणि सायलीला काहीच माहित नाहीये ना. पण मला इथे गडबड वाटली. काल त्यांनी प्रोमोमध्ये दाखवलं होतं की दुसरा कोणीतरी किल्लेदार आहे, असं बाबू स्पष्ट सांगतो बरं का अर्जुनला. पण आज त्यांनी तसं काही दाखवलंच नाहीये. असो, काहीतरी गडबड झालेली असावी. तसा आजचाही एपिसोड खूप छान दाखवलाय बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायली घरी जायला निघालेत. इकडे सचिन कॅबने पनवेलला चाललाय बरं का अस्मिताकडे, अस्मिताला भेटायला. खुशाल अस्मिताला एकटा टाकून आलाय तो. साक्षी त्याचा पाठलाग करताना दाखवलीये. बापरे, आता सचिन एक्झॅक्ट पकडला जात नाही, कारण काय होतं ते बघा. इकडे आज मैपतरावांना एका ठिकाणी किडनॅप करून ठेवण्यात आलंय बांधून. कालचं थंबनेल भारी टाकलं होतं ना प्रेक्षकांनो आपण, बिबट्या पकडतात तसा मैपत पकडला प्रिया नागराजने. तसंच झालं. आता बघा प्रियाला आलंय टेन्शन. प्रिया म्हणत असते, "ओ अहो काका, हा उठत का नाहीये? याला मारून टाकलं का काय तुम्ही?" नागराज म्हणतो, "वेडी आहेस का? मी फटका मारला हलका त्याच्या डोक्यात." आता मैपत तिथे बेशुद्ध आहे बरं का. प्रिया म्हणते, "ओ काका, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, तुम्ही जोरात मारलंय हा. मैपत जर मेला ना तर आत्ताच सांगते मी." नागराज म्हणतो, "ए गप्प बस ना बये, गप्प बस." नागराज आता तिथे असलेलं जगातलं पाणी त्या मैपतच्या तोंडावर ओततो बरं का जोरात. मैपत एकदम जागा होत नाही, असा हळूहळू ड्रामा केल्यासारखा जागा होतो. नागराज म्हणत असतो, "उठे, अय मैपत उठ." प्रिया कशी पाहत असते बघा. प्रियाला खूप भीती वाटते बरं का. पण तरी सुद्धा यांनी का रिस्क घेतलीये ते कळेलच तुम्हाला थोड्याच वेळात. मैपत आता आधी तर हळूहळू असा डोळे उघडतो, प्रियाकडे पाहतो, मग नागराजकडे बघतो. प्रियाचा घासा सुकलेला असतो. मैपत एक तर आधीच डेंजर माणूस आहे, त्यातनं त्याला त्यांनी किडनॅप केलंय म्हणजे केवढी मोठी रिस्क. बिबट्या हे नाव भारी दिलंय मी. असो, आता आपण पात्राबद्दल बोलतोय बरं का. मैपत नागराजला म्हणतो, "काय तुम्हाला तुमचा जीव प्यारा नाहीये का? एवढी हिंमत तुमच्या दोघांची? मैपत शिकरेला तुम्ही इथे बांधून ठेवलंय काय नागराज शेठ? या चिचुंद्रीच्या नादी लागून इतक्या वर्षाचा भरोसा मोडला तुम्ही, दोस्ती मोडली तुम्ही नागराज शेठ. नागराज शेठ, सोडा सोडा मला, ताबडतोब सोडा, मला हिचे तुकडे तुकडे करायचे आहे." नागराज म्हणतो, "आणि तू रे मैपत, तू जर पोलिसांच्या हाती लागला तर माझं नाव पुढे नाही करणार का तू? काय रे मैपत, मला काय धमकी दिली होतीस तू? तू जर अडकला तर तू मला अडकवशील म्हणला होतास ना? नाही, तुला मी आता सोडलं ना मैपत, तर तू मला अडकवशील. हे मी काय वेडा आहे का तुला इथून सोडवायला? मैपत, मी नाही सोडणार हं तुला इथून." नागराजने असं बोलल्यावर मैपत म्हणतो, "तुम्हाला काय वाटलं? मला इथे बांधून ठेवला म्हणजे विषय संपला, कार्यक्रम झाला असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या दोघांच्या नाका खालून कधी निघून जाईल ना मी, तुमचं तुम्हाला कळणार नाही. आणि त्याच्यानंतर हिचे मी किती तुकडे करीन ना, बारीक 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 तुकडे करीन मी. अशी शिक्षा देईल ना तुला मी की नरकात पण कोणी शिक्षा देणार नाही. पण त्याआधी नागराज शेठ, तुम्हाला मी गिधाडांना खाऊ घालल. ध्यानात ठेवायचं नागराज शेठ, 113%." असं म्हणून मैपत, प्रिया आणि नागराज दोघांकडे राग राग बघतोय. पण एक सांगू का प्रेक्षकांनो, माझा असा अंदाज आहे की नागराजने जेव्हा सचिनचं सत्य या मैपतला सांगितलं ना, तेव्हा कदाचित हे पुन्हा तिघे जण एकत्र होतील. यांचं काय नवरा बायको सारखं नातं आहे प्रेक्षकांनो. फायदा आला की लगेच एकत्र होतात, नसला की पुन्हा तू कोण मी कोण. गंमत केली बरं का. असो, पण असा एक अंदाज आहे माझा की हे पुन्हा एकत्र येऊ शकतात. प्रिया आता घाबरून नागराजकडे बघते. आता काय करायचं पुढे काका? काकाला काही उमजन, आता काय करायचं. असो, यांची चर्चा आजच्या एपिसोड पुरती एवढीच दाखवली आहे. आता साक्षी खूप वेळ सचिनचा पाठलाग करताना दाखवली आहे. इकडे अस्मिता खूप बोर झालेली असते, कारण खरंच ती घरात एकटी आहे. बिचारी प्रेग्नंट आहे प्रेक्षकांनो, आणि अशा वेळेला कुठे एकटं दुकटं राहतात का? अस्मिता विचार करते, काय बाबा, घरात कोणीच नाहीये. सचिन पण निघून गेला लगेच डोहाळ जेवण झाल्यावर. इतकी काय कामं असतात सचिनला? या अशा दिवसात किती एकटं एकटं वाटतं मला, का कळत नाही सचिनला? आता सचिन येतो आणि या दोघांचे खूप भांडणं होतात बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता विचार करते, सचिनला खरंच माझी किंमत नाहीये. आता कसं आहे ना, हे बायकांचं बायकांना कळतं आपोआप. म्हणजे हा माणूस लफडे करतोय हे अस्मिताला बरोबर समजलेलं आहे. आणि आज ना खूप भारी दाखवलेत बरं का तिचे डायलॉग. अस्मिता आता बिचारी टेन्शनने बसते एकटीच घरात. इकडे अर्जुन आणि सायली घरी यायला निघालेत. अर्जुन म्हणतो, "सायली, आपण मम्माला ड्रॉप करू आणि सिनियरकडे जायला निघू हं लगेच." सायली म्हणते, "हो, आपल्याला ज्या गोष्टी कळल्यात
त्या आपण सांगायला हव्या ना रविराज काकांना, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टीचा शोध घेता येईल. आता सायली असं बोलते आणि इकडे सचिन अस्मिताकडे पोहोचतो पुढच्या सीन मध्ये. सचिन आल्या आल्या पुन्हा असा म्हणतो, हाय ब्युटिफुल. अस्मिता खूप चिडलेली असते. अस्मिता म्हणते, आत्ता वेळ मिळाला का रे तुला बायकोसाठी? काय रे सचिन, वेड्यासारखी वाट बघते मी तुझी. घरात कोणी नाहीये, एकटी आहे मी. हे माहित होतं ना तुला, तरी पण तू रात्रभर गायब होतास. कुठे होतास रे तू? सचिन मनात विचार करतो, अरे बापरे, आता हिला कसं एक्सप्लेन करू, हे प्रकरण हाताबाहेर चाललंय, असा सचिन मनात विचार करतो बरं का. आणि त्यानंतर लगेचच त्यांनी बाहेरचा सीन घेतलाय. साक्षी आता सुभेदारांच्या घराच्या जवळ आहे, म्हणजे बाहेर आहे. आता साक्षी गाडी खाली उतरते आणि विचार करते, कुठे गेला हा सचिन? आता मला ही कॅब इथेच दिसली होती. साक्षी आता इकडे तिकडे बघायला लागते बरं का आणि म्हणते, अरेच्चा, मी या सुभेदारांच्या घराजवळ कशी काय आले? हा सचिन गेला कुठे? अचानक साक्षीला असं वाटतं की अरे, हा सचिन अस्मिताला भेटायला आला असेल का इथे? साक्षी आता खूप घाबरते मनातून, पण विचार करते, नाही नाही, इथे मला थांबता कामा नये. कोणी सुभेदारांनी मला पाहिलं तर. तेवढ्याच समोरून अर्जुनची गाडी येत असते. साक्षी खूप घाबरते. अर्जुनची गाडी असं म्हणून ती पटकन आता तिच्या गाडीत जाऊन बसते बरं का प्रेक्षकांनो आणि निघून जाते तिथून. येणारे भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणारे प्रेक्षकांनो, यात शंका नाहीये. आजचा भाग आवडतोय ना, मग नक्की लाईक करायला विसरू नका. आज रविवार आहे, तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे. बघा आता अर्जुन आणि सायली, कल्पनाताई तिघे जण उतरलेत त्यांच्या बॅगा बिगा घेऊन. पण हे सगळे घरात येईपर्यंत अस्मिता आणि सचिन मध्ये जोरदार भांडणं होतात. सचिन आता लाड बोलत असतो अस्मिताशी आणि म्हणत असतो, सॉरी ग ब्युटिफुल, कालच रात्री परत येणार होतो, पण एवढा लोड होता ना कामाचा. अस्मिता म्हणते, चल बाजूला हो सचिन, ऐकून ऐकून कंटाळा आलाय मला, काहीतरी नवीन सांगत जा रे. अस्मिता आता बाजूला जाते बरं का. तो जवळ घेतो ना तिला, तिला खूप राग आलेला असतो सचिनचा. साहजिक आहे राग येणं. सचिन आता खोटं बोलतो आणि म्हणतो, अगं अस्मिता, असं काय करतेस तू? माझ्या बॉसेसला विचार फोन करून, किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्यावर. अस्मिता म्हणते, मला कोणाची साक्ष नकोय तुझ्यासाठी सचिन. आणि काय रे, तुझे हे टॉप बॉसेस आहेत ना, त्यांना माहिती नाही का रे तुझी बायको प्रेग्नेंट आहे? नाही, तुलाच कळत नाही म्हणा, त्यांना कुठून कळणार आहे? सचिन म्हणतो, अस्मिता अगं का चिडतेस एवढी? अस्मिता म्हणते, बरोबर आहे रे, तू राग येण्यासारखं काही करतच नाही. सचिन म्हणतो, मला माहितीये ग अस्मिता, तुला राग येणं साहजिक आहे, पण मी काय करू, आयत्या वेळी कामं आली तर? अस्मिता चिडून म्हणते, तू खरंच ऑफिसचं काम करत होतास? रात्री काल तू एक कॉल सुद्धा केला नाहीस मला, काही वेगळं सुरू आहे का रे तुझं सचिन? सचिन मनातून घाबरलेला असतो बरं का, पण मुद्दाम खोटं बोल पण रेटून बोल असं चाललंय सचिनचं. म्हणतो कसा, असं काय करतेस अस्मी, माझ्यावर संशय घेतेस? अस्मी, मी आपल्या बाळाचं आणि तुझं प्रॉमिस घेऊन सांगतो की मी तुम्हा दोघांचाच आहे. तुम्हा दोघांपेक्षाही मला महत्वाचं दुसरं काहीच नाहीये यार. अस्मिता म्हणते, तुझ्या वागण्यावरनं थोडंसंही असं वाटत नाही रे सचिन. काय रे, इंडियात तू माझ्यासाठी आलास ना, आल्यानंतर तू किती दिवस राहिलास रे माझ्यासोबत? रात्र कुठे असतोस सचिन? कोणासोबत असतोस तू? आता अस्मिता जेव्हा असं बोलते ना, तेव्हा हा मुद्दाम तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, काय बोलतेस अस्मिता, तुला चांगलं माहिती आहे की मला US टायमिंगमुळे रात्री ऑपरेट करावं लागतं. मी इंडियात आहे म्हणून माझ्या बॉसेसने मला दिल्ली आणि चेन्नई हँडल करायला दिलंय, तर मी काय त्यांना नाही म्हणणार होतो का? अस्मिता म्हणते, मी तुला असं म्हणत नाहीये. सचिन म्हणतो, मग काय तुझ्यासाठी सगळे कामधाम सोडू आणि तुझ्या पायाशी बसू का? अस्मिता म्हणते, अरे सचिन, एक सलग दिवस तुझ्याकडे कसं काय नसतो? सचिन म्हणतो, अगं तू फोन करतेस, तू कॉल करतेस, तेव्हा धावत येतो ना तुझ्याकडे अस्मिता. अस्मिता म्हणते, तेव्हा पण मला ही शंका येतेच की तुला एवढ्या लवकर फ्लाईट कशी काय मिळते रे सचिन? तू दिल्ली किंवा चेन्नईला नाही, तू इथेच असतोस पनवेलमध्ये. सचिन आता चिडतो बरं का मोठ्याने आणि म्हणतो, इनफ इज इनफ अस्मिता, दिस इज लिमिट यार. अस्मी, अगं तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू ऐकूनच घेत नाहीयेस. आणि असं असेल ना तर मीही तुझं काहीच ऐकून घेणार नाहीये. माझं काम मी करतच राहणार. तुला जे समजायचंय ते तू समज. आता सचिनचा आवाज एवढा वाढलेला असतो की बाहेरून येणाऱ्या अर्जुन आणि कल्पनाताईला तो अर्जुन, कल्पनाताई आणि सायली तिघे जण आलेत बरं का. सचिन इतका मोठ्याने बोलत असतो अस्मिताला की यांचा आवाज बाहेर जातोय. अर्जुन आल्या म्हणतो, सचिन काय रे, काय झालं? आता सचिन थोड्या वेळ बघतो अर्जुनकडे आणि लगेच तिथून निघून जातो. कल्पनाताईंना टेन्शन आलं ना. कसं असतं ना प्रेक्षकांनो, लेकीच्या बाबतीत असं काही झालं की आई जरा जास्ती हळवी होते. अर्जुन आता खुणवतो बरं का कल्पनाताईंना की जा मम्मा बोल अस्मिताशी, आणि अर्जुन या सचिनच्या मागे जातो. कल्पनाताई म्हणतात, काय ग बाई अस्मिता, काय झालं, एवढ्याने का ओरडत होता हा सचिन?
आता पुन्हा सायली पण विचारते, "काय झालं अस्मिताताई, तुमचं भांडण झालंय का दोघांचं?" पण अस्मिता बरं का बिचारी काहीच बोलत नाही. ती म्हणते, "अगं नाही, असं काही नाहीये मम्मा. अगं नेहमीचंच असतं की आमच्या दोघांमध्ये. अगं नवरा-बायकोची एकमेकांना वेळ न देण्याची भांडणं तीच चालू होती. सीरियस काही नाहीये मम्मा." असं म्हणून अस्मिता तिथून निघून जाते बरं का. पण कल्पनाताईंना टेन्शन आलंय. सायली कल्पनाताईंना म्हणते, "आई, नवरा-बायकोंची अशी भांडणं होतात तुम्हाला तर माहिती आहे. अहो अस्मिताताई हळव्या झाल्यात ना अशात, म्हणून सचिन भाऊजींचा आवाज चढला असेल, काही बोलल्या असतील अस्मिताताई. तुम्ही नका टेन्शन घेऊ हं. येतील. सचिन भाऊजी येतील इकडे आणि ते हसत-खेळत गप्पा मारतील पुन्हा अस्मिताताईंशी. आई तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ. मी जाते अस्मिताताईंच्या खोलीत त्यांच्या आवडीचं सरबत घेऊन. तुम्ही तोपर्यंत फ्रेश होऊन या आई." असं म्हणून सायली आता सरबत घेते आणि अस्मिताच्या रूममध्ये जाते. आता बघा प्रेक्षकांनो, या दोघींमधलं डिस्कशन खूप छान दाखवलंय. आता अस्मिता तिच्या मनातलं सगळं शेअर करते सायलीला. खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो. नणंद आणि भावजाईचं जर इतकं फ्रेंडली रिलेशन असेल ना, तर कुठल्याच घरात भांडणं होणार नाही. सायली म्हणते, "अस्मिताताई, मगाशी मी आले तेव्हा थकल्यासारख्या वाटला तुम्ही. हे सरबत घेता का? बरं वाटेल तुम्हाला." अस्मिता म्हणते, "सायली, प्रवास तुम्ही करून आलात आणि मी थकल्यासारखी वाटते का गं?" सायली म्हणते, "अहो चालायचंच ताई." अस्मिता विचारते, "लग्न कसं झालं गं सायली?" सायली म्हणते, "छान झालं ताई. पण तुम्ही कशा आहात?" "नाही म्हणजे आई आमच्या सोबत आल्या होत्या. बाबा पण मुंबईला होते. तुम्ही आणि सचिन भाऊजी होतात घरात राजा-राणीसारखे." अस्मिता आता सायलीला म्हणते, "सायली, मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय गं." सायली म्हणते, "मग बोला ना ताई." अस्मिता म्हणते, "अगं मम्मा, सचिन घरात आहे या विश्वासाने तिकडे आली होती बघ लग्नाला. म्हणजे मम्मा जशी निघाली तसा सचिन कामाचं निमित्त करून घरातून निघून गेला गं. आत्ता आला तो. तुम्ही आलात ना त्याच्या 5 मिनिटं आधी." सायली म्हणते, "म्हणजे भाऊजी काल घरात नव्हते?" अस्मिता म्हणते, "नाही ना गं. अश्विनची नाईट ड्युटी होती. मी घरात एकटी आहे हे माहित होतं त्याला. तो रात्रभर तर आलाच नाही, पण त्याने मला फोन सुद्धा केला नाही आणि त्याचा मोबाईल पण बंद होता." सायली म्हणते, "अस्मिताताई, मग अशा वेळेला आम्हाला फोन करायचा. आम्ही निघून आलो असतो ना." अस्मिता म्हणते, "अगं तुम्ही धावत पळत लग्न सोडून आला असता, म्हणून मी नाही फोन केला. ज्याची जबाबदारी आहे त्याचा पत्ता नव्हता ना सायली." सायली म्हणते, "अस्मिताताई, सचिन भाऊजीच्या कामाचं स्वरूप आहे असं आपल्याला माहिती आहे ना. तुम्ही म्हणजे इतकं टेन्शन घेऊ नका." अस्मिता म्हणते, "अगं सायली, मला सांग, कुठलंही काम एवढं महत्वाचं असतं का गं? बायको प्रेग्नेंट असताना की नवऱ्याने कॉल कट करावा तिचा?" अस्मिता आता सायलीला सांगतेच. ती म्हणते, "सायली, कुठलंही काम एवढं महत्वाचं नसतं गं की प्रेग्नेंट बायकोचा फोन नवरा उचलणार नाही. असं कुठे असतं का? मला ना आता वेगळी शंका यायला लागली आहे. हा रात्रभर उगाचच बाहेर असतो गं." सायली म्हणते, "म्हणजे काय म्हणताय तुम्ही अस्मिताताई?" अस्मिता म्हणते, "सायली, मला ना शंका आहे की सचिनचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे." सायली म्हणते, "नाही नाही अस्मिताताई, असा विचार नाही करायचा." अस्मिता म्हणते, "सायली, अगं मग रात्रभर तो कुठे असतो कामासाठी सांग ना. अगं त्याचे सगळे ऑफिसेस टॉरेंट फ्लोरिडामध्ये आहे ना, मग तो चेन्नई दिल्ली का फिरतो? मी फोन केला तर तो उचलत नाही. मी बरोबर असले तर तो फोन पण कट करतो बाकीचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काही म्हणा, पण मला खात्री आहे त्या दिवशी मी रेस्टॉरंटमध्ये एका मुलीसोबतच सचिनला बघितलं होतं." सायली म्हणते, अस्मिताताई शांत व्हा. तुमच्या मनात तेच तेच विचार घोळताय म्हणून असं वाटतंय तुम्हाला." अस्मिताताई, या नाजूक दिवसामध्ये फक्त शरीरालाच हा भार सोसवत नाही हो, मनाला पण त्रास होतो. म्हणून तुम्ही सचिन भाऊजीच्या बाबतीत इतक्या हळव्या झाल्यात. अस्मिता म्हणते, "अगं सायली, हे प्रेग्नन्सीवाले मूड स्विंग्स नाहीयेत. सचिन माझ्यावर ओरडला गं, यावरून उघड उघड आहे की तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय. हे बघ सायली, अशा बाबतीत बायकांना सिक्स सेन्स असतात असं म्हणतात ना, पण माझे सगळे सेन्सेस मला सांगतायत सायली की सचिन चुकीच्या मार्गाला लागलाय." आता अस्मिता असं बोलते आणि खूप रडायला लागते सायली जवळ. सायली तिला जवळ घेते आणि समजवते. प्रेक्षकांनो, त्यांनी ट्विस्ट खूप छान आणलाय बरं का. आता या सचिनला मैपत मोहरा करतो की काय हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण हा सचिन असला फसणार आहे ना प्रेक्षकांनो, या साक्षीच्या लफड्यात मजा येणार आहे पुढे बघायला. सायली आता अस्मिताला जवळ घेते, तिला खूप वेळ समजवते आणि तिचे डोळे पुसते आणि म्हणते, "अस्मिताताई, शांत व्हा बरं, शांत व्हा, असं रडू नका. आपण ना म्हणजे बघूयात. हे बघा ताई, तुम्ही फक्त आता तुमची काळजी घ्यायची आणि मी खात्री देते तुम्हाला, सचिन भाऊजी कुठेच जाणार नाहीत. मी तसं होऊ देणार नाही. मला वचन द्या हं अस्मिताताई. तुम्ही आता असले कुठलेच विचार करायचे नाही, स्वतःला त्रास करायचा नाही आणि कुढत राहायचं नाही.
फक्त आपल्या बाळासाठी जे योग्य आहे ना त्याचा विचार करायचा. द्या बरं मला प्रॉमिस. आता अस्मिता म्हणते, "हो सायली, प्रॉमिस." सायली आता त्या अस्मिताच्या गालावरून हात फिरवते खरी, पण मनात विचार करते, अस्मिताताईंना वाटते ते खरं असेल का? कारण बायका अशा बाबतीत कधीच चुकू शकत नाही. अस्मिताताईंना या दिवसांमध्ये असा त्रास नको व्हायला. सायली आता या सचिनचा पाठपुरावा करते का हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. आता हा जो तुम्ही सीन पाहिला हा आजचा मालिकेचा शेवटचा सीन आहे. इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय. आता पुढचा प्रोमो पण त्यांनी छान दाखवलाय. आता बघा पुढच्या प्रोमोत आपण बघतोय साक्षीला बहुतेक सुगावा लागलाय की सचिन आणि अस्मिता दोघं नवरा बायको आहेत. ती आता महिपतला फोन करायचा प्रयत्न करते, पण त्याचा माणूस सांगतो की हे ते तुळजापुरातच होते अण्णा, पण आम्हाला आता ते सापडत नाहीयेत. साक्षी आता महिपतला कशी शोधेल ते आता येणाऱ्या भागात कळेलच. अर्जुन आणि सायली चर्चा करतायत. अर्जुन म्हणतो महिपतला ज्या माणसाने सुपारी दिली तो माणूस शोधायचा आहे आपल्याला. सायली म्हणते तो जो कोणी असेल त्याचा अंदाज नक्की रविराज काकांना असणार. सायली म्हणते अर्जुनला, आपण जेव्हा बाबूचा फोटो दाखवला होता महिपतला तेव्हा महिपतने कोणाला तरी फोन केला होता, तेव्हा जंगलात नाही का प्रेक्षकांनो यांनी सीसीटीव्ही लावले होते, महिपतला धमकी देऊन बोलवलं होतं तेव्हाची गोष्ट सांगते सायली. अर्जुन म्हणतो म्हणजे महिपतने त्याच माणसाला फोन लावला असेल. सायली म्हणते म्हणजे महिपत अजूनही त्या माणसाच्या संपर्कात आहे. आता तो तिसरा माणूस नागराज, तो जो तिसरा माणूस आहे प्रेक्षकांनो तो नागराज आहे. हे सत्य केव्हा समोर येईल हे बघूयात, पण हे खूप मोठं कारस्थान आहे प्रेक्षकांनो. एवढ्या लवकर सहजासहजी उघड होणार नाहीये, पण बघूयात. एपिसोड मात्र इंटरेस्टिंग आहे यात शंका नाहीये. ठरलं तर मग या मालिकेची अख्खी टीम दिवसरात्र मेहनत करत असते प्रेक्षकांनो, फक्त आणि फक्त आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट देण्यासाठी. आणि अर्थातच त्यासाठी ते 100% प्रयत्न करतात. 100% काय 113% आपल्या पसंतीसही ते उतरतातच, शंका नाहीये. आजचा भाग आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. भेटू उद्या पुन्हा एकदा. धन्यवाद.